ही जी गोष्ट आहे फर्टिलिटी रेट, ही भारताच्या हेडलाईन्समध्ये खूप जास्त चर्चेत आहे. सेम गोष्ट अमेरिकेतही चर्चेत आहे आणि सेम गोष्ट बाकीही देशांमध्ये आहेत, की फर्टिलिटी रेट वरती लक्ष द्या, फर्टिलिटी रेट वरती लक्ष द्या. हा एवढा इम्पॉर्टंट विषय का बरं झालाय आणि असं काय रिझन आहे सर? काही देश म्हणजे जापान आणि जर्मनी फॉर दॅट मॅटर, हम्म. इथे मुलं होऊ देण्यासाठी ते गव्हर्नमेंट त्यांना प्रोत्साहन देतं तिथल्या यंग कपल्सला, कारण की त्यांना मुलं नको असतात. त्यामुळे त्यांचं पॉप्युलेशन श्रिंक होत चाललेलं आहे. आय मीन जापान आणि ऑस्ट्रेलिया असतील किंवा जर्मनी असेल, अनेक देश आहेत असे. आणि ऍट द सेम टाइम जे पॉप्युलस कंट्री होते, इंडिया, चायना और जे एशियन कंट्रीज होत्या, त्यात आपल्याला पॉप्युलेशन एक्सप्लोजन हा शब्द आपण वापरत होतो. परंतु आता ओव्हरऑल जगभरात फर्टिलिटी रेट कमी होतोय. आता त्याचं कारण म्हणजे अगेन लाईफस्टाईल अँड व्हॉट आपण जे काही मॉडर्न लाईफस्टाईल म्हणतो आहोत, त्याचा इम्पॅक्ट आहे हा. जगभरात फर्टिलिटी पोटेन्शियल्स कमी झालेले आणि इव्हन स्त्रियांचे देखील पोटेन्शियल्स कमी झालेले.